नमस्कार सखीनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे. चला तर मग आज डावरा मटण खायची इच्छा झालेली आहे. तर त्यासाठी हे मटण आणि त्यामध्ये मिक्स अशी वजडी आणलेली, त्याला मी मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे. तर आता आपली पातेलं गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यात कांदा टाकून घेऊया. कांदा छानपैकी परतून, कांदा भाजलेला आहे. आता त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊ. आमच्या धाराशिवमध्ये खूप सारे ढवऱ्या मटणचे हॉटेल आहेत, पण खूप सारी गर्दी असल्यामुळे आपल्याला काही तिथे जाणं होत नाही. त्यापेक्षा म्हणलं घरी आणून आपण चुलीवरचं मटण करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवून देऊ. त्यामध्ये पाणी ओतून घेऊ झाकणावर. ज्वारीचं पीठ संपत आलं होतं सखीनो, तर आता मी ज्वारी दळून घेत आहे, कारण ढवऱ्या मटणासोबत ज्वारीची भाकरी छान लागते. आता आपण थोडीशी कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि 2-3 हिरव्या मिरच्या यांचं वाटण करून घेऊया आणि ते आपण रश्श्यामध्ये टाकूया. आपल्याला आळणी सूप जो काही करायचं आहे ना, त्याला छान चव येते. बारीक करून घेऊ. आपलं वाटण तयार झालेलं आहे सखीनो. आता आपण ते मटणमध्ये टाकून घेऊ. त्याला चांगलं शिजू देऊया मऊ होईपर्यंत, आणि मग त्याचं सूप काढून घेऊ साईडला. तोपर्यंत छान चव येईल. हे बघा, आमच्या फौजदार साहेबांची एंट्री झालेली ढवरा मटण खायला. ते बाहेरगावी असतात तर ते पण आता आलेले आहेत विकेंडसाठी. हे बघा, आमच्या गोल्डीला तर पहिलं गळ्यात पडू वाटतं. माझ्या अगोदर त्याची एंट्री होत असते. जोपर्यंत गळ्यात पडत नाही, त्याला जवळ घेत नाही, तोपर्यंत त्याला चैनच पडत नाही. मटण शिजते तोपर्यंत फौजदार साहेबांना खूप दिवसापासूनची इच्छा होती की त्यांना ड्रेसवर फोटो सेशन करायचं होतं. मग मुलाने फोटोग्राफर बोलून घेतला आणि मग आम्ही थोडे फोटोचे शूट करून घेतले आणि पाहिजे तसे आम्ही फोटो काढून घेतले. मस्त असे मुलासोबत पण फोटो काढले. हे बघा, खूप छान छान प्रकारे फोटो सेशन तयार करून घेतलं. तुम्हाला आमचे फोटो कसे वाटले सखीनो? आता आपण वाटण करून घेऊ सखीनो. मी हे खोबरं भाजून घेतलेले आहे, लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर, अद्रक आणि टोमॅटो. आता आपण हे खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया. खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे नाही का भाजीला खूप छान प्रकारे टेस्ट येते. मिक्सरच्या भांड्यापेक्षा खलबत्त्यात वाटलेल्या भाजी खूपच छान लागते सखीनो. आपण आता हे बारीक करून पेस्ट तयार करून घेऊ. आपलं वाटण झालेलं आहे सखीनो. आता मी काढून घेत आहे. अंधार पडल्यामुळे थोडंसं रेसिपी दिसत नाही. 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे सखीनो. आता हे वाटण आहे ते वाटण टाकून व्यवस्थित परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. बंद करा. आपलं वाटण छान तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे. आता मी घरगुती काळा मसाला आहे तो टाकत आहे. तो व्यवस्थित परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. मसाला असा छान प्रकारे भाजून तयार झालेला आहे. आता आपण हे शिजलेलं मटण टाकून घेऊ त्यामध्ये. आपली भाजी सखीनो उकळलेली आहे. आता आपण हे एसूर पीठ आहे ते लावून घेऊया. त्यासाठी हे एसूर पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थंड पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित कालवून घेऊया. हे आपलं अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये हे पातळ एसूर मिक्स करायचं
आणि आपलं हे उकळत्या भाजीमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली आहे, तर आता आपण उतरून ठेवूया भाजीला. किती लवकर मोठी होते कसं पाहिजे. हे बघा सखींनो, आपली ढवारा भाजी तयार झालेली आहे. बघा झणझणीत अशी आपली ढवारा भाजी तयार आहे. हे सूप आहे आळणी आणि ही चुलीवरची भाकरी. तर या मग सखींनो जेवायला. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण यामध्ये एसूरचा वापर करून ही ढवारा भाजी केलेली आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सखींनो.